पुढली बातमी सुद्धा शेतकऱ्यांसाठीच आहे। शेतकऱ्यांनो 31 मार्च पर्यंत थकीत कर्ज भरा असा दम अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे। मला लोक कर्जमाफीबद्दल बोलत होते, पण आज 28 तारीख आहे। 31 तारखेच्या आत जे काही कर्ज असेल ते भरा असं अजित पवारांनी म्हटलंय। बारामतीच्या माळेगाव मधील शेतकरी मेळाव्यात त्यांनी हे आवाहन केलंय। म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काही जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केली। आज तारीख आहे 28। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा ते कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। कारण 7,20,000 कोटीचा 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3-5 तारखेला वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमचे पैसे आम्ही माफ करायला बनतो। आम्ही म्हणजे सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या बिल आंदोलनाप्रमाणे त्यांना 45,000 कोटीची तरतूद करावी लागलेली आहे। ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे। आणि बाकीचे पण कामं 3.5 लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळे स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात 3.5 लाख कोटी आणि हे 65,000 म्हणजे 4.25 थोडे कमी 4,15,000 कोटी रजिस्टर केले। राहिलेल्यामध्ये मला शाळा, त्याला पुस्तकं, वह्या, त्यांना युनिफॉर्म, त्यांचे हॉस्टेल, त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक